7 ऑक्टोबर 2023 9/11. इस्रायलमधल्या सकाळी गाझा पट्टीमधल्या हमास या दहशतवादी संघटनेने एका वेळी अनेक बाजूंनी अनेक ठिकाणी अत्यंत योजनाबद्ध असा महाभयानक आणि क्रूर हल्ला चढवला आणि हा दहशतवादी हल्लाच होता. तिकडे इस्रायल जी लढाई लढतंय ती नुसती इस्रायलची नाही आहे, आपली सुद्धा आहे. आणि हमासनी जमिनीवरूनही हल्ला आणि तो सैन्याशी नव्हती लढाई, निरपराध नागरिकांना मारले. सुमारे 1400 जणांची कत्तल केली. गाझा पट्टीतल्या हमास संघटनेला इस्रायलच्या उत्तरेचा देश लेबनॉन मधली हिजबुल्ला ही संघटना पाठिंबा देते. इस्रायलने त्या हिजबुल्लाला ठोकून काढणं चालू केलं. 3000 पेक्षा जास्ती जणांचे पेजर कमरेचे त्याच्याच स्फोट झाले. आणि ही कारवाई सुद्धा इस्रायलने कशी घडवून आणली हे विलक्षण चित्तथरारकच आहे. केरळमधल्या काही इस्लामिक संघटनांनी गेल्या वर्षी त्या खालिद मिशालला प्रमुख पाहुणा म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 नंतर आणि त्याचं व्हर्च्युअल सत्र ठेवलं. मला प्रश्न पडत राहतो की भारत आपला तिसरा डोळा केव्हा उघडणार आहे. तो इस्रायलचा लढा, भारतासाठी धडा. सात ऑक्टोबर 2023 इस्रायलमधल्या सकाळी गाझा पट्टीमधल्या हमास या दहशतवादी संघटनेने एका वेळी अनेक बाजूंनी अनेक ठिकाणी अत्यंत योजनाबद्ध असा महाभयानक आणि क्रूर हल्ला चढवला आणि हा दहशतवादी हल्लाच होता. काही काळापूर्वी त्याला 1 वर्ष पूर्ण झालं, पण हा संघर्ष थांबण्याचं तर नाव घेत नाहीये. नवे जाणाऱ्या दिवसागणित त्याची व्याप्ती, त्याची दाहकता वाढत चालली आहे. आता जगाच्या जिओ पॉलिटिक्स भूराजकीय दृष्ट्या ज्या प्रदेशाला इकडे भारतातून आपण मध्य पूर्व मिडल ईस्ट म्हणतो आणि तिकडे युरोप किंवा अमेरिका ज्या प्रदेशाचा उल्लेख वेस्ट एशिया पश्चिम आशिया करतात, तो एका ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर आहे. आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की चालू आहे ते बुवा कुठेतरी तिकडे लांब चालू आहे. आणि दुर्दैवाने जी 1000 वर्षभर आपल्या भारतीय या नात्याने हाडीमाशी खेळलेली वृत्ती की आपला काय त्याच्याशी संबंध आहे, तिकडे काहीतरी चालेल, फार तर सरकारी पातळीला काय व्हायचं तर होईल. तर दुर्दैवाने मग ही फारच प्रातिनिधिक आणि विशेषतः गेल्या 1000 वर्षांनी आपल्यामध्ये जोपासलेली बेसावधतेची, मला काय त्याचे या वृत्तीचीच ती आवृत्ती म्हणावं लागेल आणि ती चुकीची ठरेल. कारण घडतंय ते काही कुठेतरी तिकडे काहीतरी आहे, आपला काय त्याच्याशी संबंध, आणि असलाच तर काय ते सरकारी पातळीला केलं जाईल. यामध्ये आपल्या लक्षात येत नाहीये की आहे इस्रायलचा लढा, पण त्यासाठी भारताला धडा आहे. त्यामध्ये भारताला धडा आहे आणि आपल्याला तो इस्रायलचा जो लढा आहे तो भारताला धडा काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. तिकडे इस्रायल जी लढाई लढतंय ती नुसती इस्रायलची नाही आहे, आपली सुद्धा आहे. इस्रायल लढतंय ती लढाई भारताची सुद्धा आहे. इस्रायल ज्या धोक्यांना आत्ता तरी ठोकून काढतंय ते तितकेच महाभयानक, हिंसक आणि धर्मांध धोके इकडे भारतात आतमध्ये आणि भारताच्या शेजारी पाकिस्तान बांगलादेशच्या रूपाने आणि त्यांना
पाठिंबा देणारा त्यांचा सार्वकालिक मित्र चीन. त्यामुळे आहे तो इस्रायलचा लढा भारतासाठी धडा. 7 ऑक्टोबर 2023 ज्यू कालगणनेनुसार त्यांचा योम किप्पूर हा सण असतो. आणि त्यासाठी लोक आपापल्या घरी जातात, परिवार एकत्र बसतो, एकत्र जेवतो, नवे कपडे घेतो, आपण जशी आपली दिवाळी. आणि क्षितिजावर कुठेही असं काही ना युद्ध ना दहशतवादी कारवाई, तसा तो धोका इस्रायलला कायमच आहे. पण काही अंदाज येत असतात, यातलं काहीही नव्हतं. अशा वेळी हा 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळचा महाभयानक हल्ला हमासनी चढवलाय. अर्थात ते सुद्धा एरवी इस्रायलच्या ज्या गुप्तहेर संघटनांची कीर्ती जगभर फार आहे. एरवी ज्या गुप्तहेर संघटनांनी अशक्य आणि थक्क करेल अशा काही गोष्टी घडवून दाखवल्या आणि नंतरच्या गेल्या वर्षात सुद्धा घडवून दाखवल्या. पण 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळी मात्र त्या पूर्णपणे बेसावध, तयारीत नव्हत्या. घटना घडून गेल्यानंतर जरूर चर्चा होऊ शकतात की नाही मोसादला काही खबर होती, पण त्यावर त्यांनी पुरेशी पावलं उचलली नाहीत. नाही शिन बेट म्हणजे इस्रायलच्या अंतर्गतची गुप्तहेर संघटना, तिलाही खबर होती पण पावलं उचलली नाहीत. आणि शिन बेट आणि मोसादमध्ये जे सहकार्य व्हायला पाहिजे ते नाही. आता नव्याने आणखी एक डेडली युनिट प्रकाशात आलंय आणि त्याला दिलं जातंय नाव युनिट 8200. पण 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळी तर एक वस्तुस्थिती की हे सगळ्याचं अपयश आहे. आणि हमासनी जमिनीवरूनही हल्ला, आणि तो सैन्याशी नव्हती लढाई, निरपराध नागरिकांना मारलंय. सुमारे 1400 जणांची कत्तल केली. आणि त्यामध्ये लहान मुलं, मुली, स्त्रिया, वृद्ध, तरुण, ते तो त्यांचा सण साजरा करत होते. कोणाची संगीताची आणि नृत्याची पार्टी चालू होती. आणि या दहशतवाद्यांनी बलात्कार केले, लहान मुलांचे गळे चिरले, त्यांना जिवंत पेटवून दिलं आणि 250 पेक्षा जास्तींना पकडून होस्टेज, ओलीस म्हणूनही घेऊन गेले. 7 ऑक्टोबर 2023. आता जेव्हा एक वर्ष पूर्ण झालंय, तेव्हा या मधल्या वर्षामध्ये मात्र इस्रायलनी जवळजवळ अख्खी गाझा पट्टीच उद्ध्वस्त केली पद्धतशीरपणे. कॅमेरा असा त्या गाझा पट्टीवरनं फिरत आपल्याला जे दृश्य दाखवतो, धड उभ्या असलेल्या वास्तू जवळजवळ दिसतच नाहीत, सगळे ढिगारे. शिवाय या दहशतवाद्यांनी खाली भुयार टनेल्स तयार करून त्यात आपले तळ केले होते. दहशतवाद्यांची रॉकेट्स, त्यांचा शस्त्रास्त्र साठा, त्यांचे तळ हे शाळा, हॉस्पिटल, नागरी वस्ती यात होते. इस्रायलने जी तबाही घडवली आहे त्यामध्ये एव्हाना 42,000 पेक्षा जास्ती गाझा पट्टीतले पॅलेस्टिनी मारले गेलेत. कोणाही माणसाला हे दुःख वाटेल अशीच गोष्ट आहे. फक्त वस्तुस्थिती ही आहे की हमासनी नेम धरून निरपराध्यांनाच मारला आणि कत्तली केल्या, बलात्कार केले, लहान मुलांना आणि शिवाय ओलीस म्हणून 250 पेक्षा जास्त जणांना घेऊन गेले. आणि गाझा पट्टीतले त्यांचे तळ नागरी वस्तीत, खाली भुयारांमध्ये, मी सांगितलं तसं शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, यातून घडलेली ही दुर्दैवी तबाही आहे. तरी एक वस्तुस्थिती आहे
की अजूनही बुवा कुठे हमासचं कंबरडं मोडलंय असं म्हणायला जागा नाही. एवढं सगळं झालेलं असून अजूनही हमासचे रॉकेट्स अजूनही इस्रायलवर येतात आणि इस्रायलची आकाशातच ती रॉकेट उडवण्याची 3 वर्तुळ आहेत अशी सुरक्षा व्यवस्था. तरी काही वेळा ती येऊन जमिनीवर हिट करतायत. आता त्याची व्याप्ती वाढून इस्रायलनी गरज पडली तेव्हा वेस्ट बँक म्हणजे जॉर्डन नदीचा पश्चिम किनारा तिथे पण काही वेळा बॉम्बिंग केलं किंवा कारवाई केली. गाझा पट्टीतल्या हमास संघटनेला इस्रायलच्या उत्तरेचा देश लेबनॉन मधली हिजबुल्ला ही संघटना पाठिंबा देते. इस्रायलनी त्या हिजबुल्लाला ठोकून काढणं चालू केलं आणि एकेवेळी हिजबुल्लाचे आपण सैनिक म्हणूयात, कार्यकर्ते म्हणूयात, दहशतवादी म्हणूयात, पण 3000 पेक्षा जास्ती जणांचे पेजर कमरेचे त्याच्यात स्फोट झाले. आणि ही कारवाई सुद्धा इस्रायलने कशी घडवून आणली हे विलक्षण चित्तथरारकच आहे. इस्रायलचा जो सगळा डिजिटल सर्व्हेलन्स आहे त्यातनं वाचण्याकरता हिजबुल्ला अजून जुनी टेक्नॉलॉजी वापरते. म्हणून हिजबुल्लानी पेजरचा वापर चालू ठेवला की फक्त मेसेज येणार आणि मग जवळचे कुठले तरी फोन लाईनवरनं संपर्क करा की पेजरवरचे मेसेज इस्रायलची गुप्तहेर संघटना पकडू शकणार नाही. हिजबुल्लानी त्या पेजरची मागणी ज्यांच्याकडे नोंदवली आता दिसून आलंय की ती इस्रायलनी निर्माण केलेली शेल कंपनी म्हणतात. वाटायला वाटलं तैवानमधली आहे. आणि त्या पेजरची ऑर्डर होताना पेजरमध्ये त्यांनी अशी स्फोटकं आणि त्यांची डिजिटल किल्ली की ते इस्रायल म्हणेल त्यावेळेला तिचे स्फोट घडवून आणायचे. आता वार्ता या आहेत की हिजबुल्लाची योजना आत्ता 7 ऑक्टोबर 2024ला हमासनी 7 ऑक्टोबर 2023ला जसा हल्ला चढवला तसा भीषण हल्ला पुन्हा चढवण्याची होती. आणि या पेजरच्या स्फोटांच्यामुळे ती सगळी फिसकटली गेली. आणि मग दक्षिण लेबनॉनमध्ये जिथे जिथे हिजबुल्लाचे तळ आहेत तिथे आणि बैरूटमधले सुद्धा गुप्त वार्तांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलनी बॉम्बिंग केले. या मधल्या काळामध्ये हमासचा एक मुख्य नेता इस्माईल हानिये इराणच्या अधिकृत सरकारी भेटीवर होता. इराणचा पाहुणा आणि तेहरानमधल्या इराणच्या सर्वोच्च सर्वात सुरक्षित रेस्ट हाऊसमध्ये तो राहायला होता. इस्लामिक रिपब्लिक गार्ड IRGC चा जिथे पहारा आहे. आणि इस्माईल हानियेला तिथे इस्रायलनी ठोकला. सगळ्या पुराव्यानिशी अजून कळायलाच मार्ग नाही की नेमकं इस्रायल त्यांच्यापर्यंत कसं काय पोचलं आणि कसा काय ठोकला. पण इराणमध्ये तेहरानमध्ये तसा हिजबुल्लाचा सुद्धा गेली 30 पेक्षा अधिक वर्ष असलेला नेता हसन नसरल्ला याला बैरूटमधल्या त्याच्या मुख्यालयात आणि तेही जमिनीखाली तळघरात 6व्या मजल्यावर खाली पण इस्रायलने तिथे ठोकला. आता आत्ताची अगदी अद्ययावत बातमी म्हणजे 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्याचा मुख्य शिल्पकार योजनाकार याह्या सिन्वर यालाही त्या गाझा पट्टीतल्या राफा या नगरीतल्या एका लष्करी कारवाईमध्ये ड्रोननी त्याला मारला. त्याची तर क्लिपही यूट्यूबवर आहे. हमासच्या 3 मुख्य नेत्यांमधला आता एकच उरला खालेद मशाल म्हणून. असं बोललं जातं की तो लपलेला इजिप्तमध्ये आणि आपल्या केरळमधल्या काही इस्लामिक संघटनांनी गेल्या वर्षी त्या खालिद मिशालला प्रमुख पाहुणा म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 नंतर आणि त्याचं व्हर्च्युअल सत्र ठेवलं. तर ते खालिद मिशाल डिजिटल प्लॅटफॉर्मवर पण केरळमधल्या काही
धर्मांध संघटना आणि त्याच्या नेत्या कार्यकर्त्यांशी बोलत होता, असे धागेदोरे पण आहेत. इस्रायल लढतंय ती लढाई नुसती इस्रायलची नाहीये, आपली पण आहे. आणि इस्रायलचा लढा तो भारताचा धडा आहे. अजूनही हमास ज्या 250 पेक्षा जास्ती ओलिसांना घेऊन गेलं, आता म्हटलं जात आहे की दरम्यानच्या काळात हमासनी काहींना परत सोडलं. ज्यांना सोडलं त्यांनी आपल्याला हमासच्या कैदेमध्ये कशी वागणूक मिळाली याचे सांगितलेले अनुभव महाभयानक आहेत. पण दरम्यान काही मारले पण गेले किंवा काही हमासच्या छळामुळे मेले. पण अजूनही साधारण 100 अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. तिकडे इस्रायलमधले काही घटक किंवा जागतिक राजकारणातले काही घटक भारतातल्या सकट सातत्याने म्हणतायत की इस्रायलने ताबडतोब युद्ध थांबवलं पाहिजे आणि मग ओलीस परत आणण्यासाठी बोलणी चालू ठेवली पाहिजेत. जगातल्या तर अनेक शक्ती या पॅलेस्टिनियन आणि अगदी त्यातल्या हमासच्याही बाजूनी उभ्या आहेत. मला थोडं आश्चर्य वाटतं. आत्ता इस्रायलचा पंतप्रधान बिन्यामीन नेतन्याहूनी त्याचं युद्ध उद्दिष्ट सांगितलंय की आमचे पकडून नेलेले सगळे ओलीस बऱ्या बोलाने आणि सन्मानाने परत करा, तर युद्ध थांबवतो, ताबडतोब थांबवतो. पण तुम्ही दहशतवादी हल्ला चढवणार, पण 1400 जणांची क्रूर कत्तल पण करणार, 250 जणांना पकडून पण नेणार, वर म्हणणार आधी युद्ध थांबवा आणि मग तुमचे ओलीस परत देण्याची बोलणी चालू ठेवू. तर आत्ताचा इस्रायलचा पंतप्रधान म्हणतो नाही चालणार. मला खरंच कळत नाही की पॅलेस्टिनियनांची बाजू घेणाऱ्यांना काय म्हणायचं. त्यांना या सगळ्या क्रौर्याचं समर्थन करायचंय. पॅलेस्टिनियन हे माणसं आहेत हे बरोबरच आहे. त्यांना संसार आहे, मुलं बाळं आहेत आणि निरपराध मारले जाता कामा नयेत हे बरोबर आहे. प्रश्न असा आहे की जबाबदारी कोणाची आहे आणि मग हमासला जबाबदार कोण धरणार. पॅलेस्टिनियन तर धरताना दिसत नाहीयेत. उलट 7 ऑक्टोबर 2023च्या सकाळी या भीषण हल्ल्यानंतर गाझा पट्टीतले नागरिक रस्त्यावर येऊन साजरं करत होते, नाचत होते आनंदाने की त्यांना वाटलं आता इस्रायल कोलमडून पडणार. या विषयाचे जाणकार म्हणतात की 2 स्टेट सोल्युशन, तो जो प्रदेश आहे त्याच्यात इस्रायल हे एक राष्ट्र आणि पॅलेस्टिनियन अरबांच्यासाठी सुद्धा ही गाझा पट्टी आणि वेस्ट बँक मिळून 2 स्टेट सोल्युशन. तर युनायटेड नेशन्सचाही 29 नोव्हेंबर 1947चा ठराव तोच आहे. आणि एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की इस्रायलनी तो कधीही नाकारलेला नाहीये. पॅलेस्टाईनमधले अरब आणि त्यांचा पाठिंबा देणारे सगळे अरब देश यांनी 2 स्टेट सोल्युशन कायम नाकारलेलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत हमासची सुद्धा कायमची घोषणा अगदी 7 ऑक्टोबर 2023 आणि आजपर्यंत. इतकंच नाही, हमासला पाठिंबा देणाऱ्या जगातल्या ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यांची अजूनही घोषणा फ्रॉम रिव्हर टू सी पॅलेस्टाईन विल बी फ्री. मागणीचं गांभीर्य लक्षात घ्या की फ्रॉम रिव्हर टू सी म्हणजे जॉर्डन नदी पूर्वेकडची, ते सी म्हणजे भूमध्य समुद्र, म्हणजे सगळा इस्रायल येतो मध्ये. आणि मग हमास आणि हमासचं समर्थन करणारे जेव्हा म्हणतायत की फ्रॉम रिव्हर टू सी पॅलेस्टाईन विल बी फ्री, त्याचा अर्थ आहे की इस्रायल खतमच करायचं आहे. तेव्हा या ठिकाणी आक्रमक कोण आहे? ते सुद्धा भयानक आहे, क्रूर आहे. आणि मग इस्रायल जशाच तसे उत्तर देत आहे. इस्रायलचा पंतप्रधान जगाच्या व्यासपीठावर सुद्धा स्पष्टपणे भाषा बोलतो की मी वॉर्निंग देतोय, यू हर्ट अस, वी विल हर्ट यू मोर. इस्रायलचा लढा भारतालाही धडा आहे. इथे भारत विरोधी देशांतर्गत आणि बाहेरूनही अनेक शक्ती की ज्यातल्या काही दहशतवादी पण आहे, त्यांची देश तोडण्याची पण योजना आहे. त्यांची देशाच्या सगळ्या पायाभूत सुविधांची मोडतोड करून देशामध्ये गोंधळ माजवून द्यावा, रक्तपात घडवावा याची पण योजना आहे.
मला प्रश्न पडत राहतो की भारत आपला तिसरा डोळा केव्हा उघडणार आणि धाक निर्माण करणे, शत्रूच्या हृदयात धाक, जे शिवाजी महाराजांचं वर्णन आहे ना समर्थ रामदासांनी केलेलं आहे, त्यातली ओळ आहे, कित्येकास धाक सुटले आनंद वन भुवनी, की शत्रूच्या काळजामध्ये धाकच. त्यांनी प्रश्न सुटतो असं नाहीये बरं का, पण फटके खातोय 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 तरी तो आत्ताचा भारत बदलत असल्याची दृश्य आहेत. पण इस्रायल लढतंय ती लढाई सुद्धा जगाची पण आहे आणि आपली पण आहे. आणि इस्रायलचा लढा तो भारताचा धडा आहे, धोरणांच्या पातळीला, कार्यक्रमाच्या पातळीला. त्यामुळे त्या घडामोडींवर सुद्धा बारकाव्याने लक्ष ठेवून आपण आपला देश, आपलं सरकार, आपलं गृह खातं, आपलं परकी गुप्तवार्ता संकलन, देशांतर्गत गुप्तवार्ता संकलन आणि देशाचे शत्रू कसे काम करतायत आणि त्यांना खणून कसं काढायचं, हे सर्व अत्याधुनिकतेसहित हे लक्षात घेणे, याला मी म्हणतोय इस्रायलचा लढा भारतासाठी धडा.